या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। उद्या जेव्हा मतदान आहे त्यावेळी आज अमोल शिंदेने अशा प्रकारे प्रेस घेणं म्हणजेच एक विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे। निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पक्षाचे शीर्ष नेत्यांनी ह्या निवडणुकीकडे त्यांच्या दुर्लक्ष केलं। दोन्हीही ज्यांच्यासोबत युती आहे त्या दोन्ही नेत्यांनी कदाचित पक्ष नेतृत्वाला, त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एकतर्फी जिंकून येते आणि अशा वेळी अमोल शिंदेनी असं प्रेस घेऊन बोलणं की आमच्या ह्या समाजातील नेतृत्व संपवायला लागलेत, पालकमंत्री एवढे वेळ बसतायत वगैरे वगैरे। मंत्री सोबत आमच्या पक्षाचे नेतेही आहेत। शासन चालवणं, प्रशासन चालवणं ह्याच्यासोबत राजकीय पक्षाचंही ते प्रतिनिधित्व करतात। पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जे परिश्रम घेता येईल ते सर्वाधिक परिश्रम आज आपण घेत आहेत हे आपण सगळेजण जाणतात। प्रचाराची मुदत संपल्यावर सुद्धा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी बसणं, उठणं, रात्रभर चालणं हे चालणं काही निवडणूक आहे। निवडणुकी जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी, आणि त्याला काय वेळेचं बंधन थोडंच आहे। निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही गाठी भेटी घेऊ शकत नाही, हा प्रचार करू शकत नाही, हा भाग वेगळा आहे। अमुक मराठा समाजाचे, लिंगायत समाजाचे, धनगर समाजांचे तुम्ही नेतृत्व संपवा लागलाय वगैरे। तर अमोल शिंदेने लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजाच्या मध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही वेगळे आहेत। सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा येतं, राजकीय नेतृत्वामध्ये हा समाजाचा विषय नसतो, दोन पक्षाचा विषय असतो आणि दोन पक्ष जिंकण्यासाठी तिथे उभं असतात। ज्यावेळी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला तर तो समाजाचा पराभव, समाज संपवायला निघाला असं कदापि होऊ शकत नाही। मराठा समाजाचे कित्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या निवडणुकीत सहभागी आहेत। लिंगायत समाजाचे आहेत, धनगर समाज, सगळ्या समाजाचे आहेत। त्यामुळं आपलं पराभव, आपण म्हणजे समाज नाही, समाजामध्ये खूप सारे घटक आहेत। पुढचे म्हणजे आमच्या पक्षातील नेतेही हे त्याच समाजाचे आहेत। त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक हाताबाहेर गेल्यानंतर शेवटी विक्टिम कार्ड खेळून काय निवडणूक जिंकता येते का, हा एक केविलवाणा प्रयत्न आमच्या सहयोगी पक्षाचा आहे। आम्ही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी जे निवडणुकीत आरोपात कुठल्याही आमच्या नेत्यांकडून, आमच्याकडून हा निवडणूक जिंकण्यासाठी 102 पूर्ण उमेदवार देऊन ताकदीने निवडणूक लढवणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे। त्यामुळं आदरणीय आमच्या सहयोगी आमदार देवेंद्र कोटेंद्रराव हे हास्यास्पद आहे। ही निवडणूक ह्यांच्या हातून गेल्याचं हे चित्र पूर्णपणे स्पष्ट काय पडेल का याचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे, पण सोलापूर आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या मात्र निवडून येईल। सिद्धरामेश्वराच्या मंदिरात कोणी कोणासोबत गेलं ह्याची मला माहिती नाही। आपण सगळे जात असतो, एखादा आमच्या सहयोगी पक्ष, विरोधी पक्ष कुणी सोबत मंदिरात सिद्धरामेश्वरांच्या चरणी तिथं काय राजकीय अजेंडा, त्यामुळे समजा केली असतील। कोठे आमदारांबरोबर त्यांनी आरोप केले, म्हणजे पक्षासाठी सर्वात जास्त धडपड आज युवक म्हणून त्याच्या राजकारणात जो जास्त पळत असतो त्याच्यावर टीकाही होत। मंत्री, माननीय पालकमंत्री आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत। आमच्या पक्षाचा या शहरातील प्रमुख आणि आमचं पूर्ण पालकमंत्री काल तर सभेत सुद्धा होते ना, थोडस मुलगा जो आहे तो पैसे वाटप करतोय असा एक आरोप आहे।
काय नक्की आपल्यापर्यंत त्याच्यातून आता निवडणुका जसे उद्या मतदान आले तर रोज उठून असे काहीतरी चर्चा व्हायला लागली. यांनी वारसा सापडलं त्यांनी सापडलं. आता पालकमंत्रीच वाटायला लागले. पालकमंत्री हातवर बसून आता उमेदवारांचा पुन्हा अशा गोष्टी गरजेचंही नाही. आणि अशा गोष्टी ह्या प्लांट करायच्याच असतात. निवडणुका जिंकण्यासाठी ते करायला लागलेत. ते अटक होण्याची भीती वाटते असल्याचं म्हणणं अमोल शिंदे. ह्या संविधानावर हा राज्य हा देश चालतो. असंच जर कुणालाही अटक करता आलं ना तर या देशात निवडणुका झाल्या नसते. आपल्याकडे कोर्ट आहे, सिस्टम आहे. एखादी चूक आपण करायची आणि आपला कार्यकर्ता सापडला की मग परत तोच नेहमीसारखा व्हिक्टिम कार्ड खेळायचा प्रकार आहे. असं अजिबात नाही. ही निवडणूक पूर्णपणे चांगल्या वातावरणात पार पडत आहेत आणि आम्ही आमच्या विकास कामावर निवडणुकीचा अजेंडा म्हणून वापरत आहोत. बाकी दुसऱ्या कुठल्याही अजेंडावर आम्ही काम करतो. धन्यवाद. आमचा अवनीश सांगितलं आफताब भाई फॉर्म भरले म्हणा. मला माहितच नाही. पण भरला होता का खरंच? मागीला अवनीश सांगितलं. दादा अमोल शिंदेनी गंभीर आरोप केलेले यंत्रणांचा वापर होतोय. अटक करण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली की आम्हाला अटक केली जाईल. निवडणूक जेव्हा हरताना आपल्याला दिसते ओके काय म्हणलं ऑडिओ चेक म्हणून दादा अमोल शिंदेनी गंभीर आरोप केलेले काय उत्तर? वास्तविक पाहता ह्या निवडणुकीत अमोल शिंदेनी जे आरोप केले ते सगळे निराधार आहेत. त्यांच्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ह्या निवडणुकीत दुर्लक्ष केलेले आहेत. त्यांच्या आणि त्यांच्याशी ज्यांच्याशी युती आहे ह्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या निवडणुकीत गैरहजेरी नोंदवली. एखादी निवडणूक जी हाताबाहेर चालली जिथं पक्ष नेतृत्व सिरियस नाही. भारतीय जनता पार्टीचे शहरातले 3 आमदार मी असतील, समाधान दादा आमच्या ग्रामीण मधले आमदार असतील, स्वतः पालकमंत्री साहेब ह्या निवडणुकीत आम्ही ठाण मानून एवढ्या ताकदीने निवडणूक कॅरी करतोय. त्या मानाने विरोधक कुठंच त्यांचा प्रेझेन्स त्यांचा एक्झिस्टन्स या निवडणुकीत दिसला नाही. आणि अशा वेळी निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी व्हिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी खेळायचं हा केविलवाणा प्रकार अमोल शिंदेनी केलेला आहे. अशी कुठलीही परिस्थिती नाही. कोणालाही चुकीच्या पद्धतीने अटक वगैरे केलेली नाही आणि तेही सत्तेतल्या घटक आहेत. अशा चुकीच्या गोष्टी कदापि आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूक झाली नसते. तर असे कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवत आहोत. चुकीचे आरोप करून केवळ एक व्हिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी कसा खेळता येईल त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल एनकॅश करता येईल त्यासाठी खेळ. पण निश्चित भारतीय जनता पार्टी निवडणुकीची देवेंद्र कोटेकर त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे वाटत होते देवेंद्र आणि त्यांचे फोटो देखील आम्ही प्रशासनाला दिले होते मात्र प्रशासनाने कारवाई केली. देवेंद्र कोटे आमच्या शहरातला प्रमुख चेहरा आहे. आमचा आमदार आहेत. असे कुठलेही त्यांचे फोटो व्हिडिओ पैसे वाटप करताना कुठेही व्हायरल झाले नाहीत. गाठी भेटी करताना संवाद आणि त्यांचेही कार्यकर्ते रात्रभर पहाटे पहाटेपर्यंत फिरतात. ह्याचा अर्थ का पैसे वाटप करायला लागले. आम्ही कोणाला भेटायला गेलो तरी पैसे पालकमंत्री महोदय असतील मी असतील आमचे सगळे आमदार महोदय असतील हे निवडणुकीसाठी दिवसभर प्रचार आणि दुपारी संध्याकाळी रात्री 10-11 वाजता कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत फिरत आहोत. ह्याचा अर्थ असा नाही की पैसे वाटतो. ह्यात काहीही अर्थ नाही. हे आमचे जातीचे नेतृत्व संपवायला लागले. आता मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचंय की तुम्ही म्हणजे समाज नाहीये. तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळं आणि राजकीय नेतृत्व वेगळं आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांच्या जातीचा काही विषय नसतो.
तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत, कुठेतरी जातीच्या नावाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागलात, हे चुकीचं आहे. आम्ही सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिलंय, सगळ्यांना घेऊन जाणारा ही निवडणूक करतोय आणि निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवतोय आणि जिंकतोय. आणि हाच शेवटचा एक खेळी, एक निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल, काय केवळ प्रयत्न आहे, यात काय तथ्य नाही. त्यांनी काल पालकमंत्र्यांवरती पण आरोप केलेले आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी 4-5 जण जमले तर 10च्या आत हाकललं जात आहे, परंतु पालकमंत्री रात्री 12 वाजता 1 वाजता 25-30 कार्यकर्ते घेऊन बसतात चौकात. हे बघा, ते पालकमंत्री आहेत, आमचे नेते आहेत आणि दिवसभर निवडणुकीचं काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काल दिवसभर पालकमंत्री बघितलं असेल तर प्रत्येक पदयात्रा त्यांनी प्रत्येक गल्लीत शहरात जायचा प्रयत्न केला, काम केलं. आणि निवडणुकीच्या प्रचाराचा वेळ संपल्यावर काही कार्यकर्त्यांसोबत चहा पिलं, बसलं, गप्पा टप्पा मारलं. असं काय कोणाची तर घरात गेले किंवा वेगळे हालचाल केले काहीतरी असं नाही. सार्वजनिक ठिकाणी बसले, उठले. आणि मंत्री आहेत म्हणल्यावर सोबत 5-7 लोक 8-10 लोक असणं साहजिक आहे. पण त्याच्यामध्ये कॅमेरा चालू होते, लाईव्ह कॅमेरा चालू होते, व्हिडिओ चालू, एक तरी चुकीची गोष्ट. उलट पालकमंत्री सारखे नेते यापूर्वी कुणीही एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन निवडणुकीच्या प्लॅनिंग मध्ये सहभाग नाही घेतला. पालकमंत्र्यांनी एवढं जातीनं लक्ष घालून हे निवडणूक त्यांनी स्वतः पर्सनली ह्यात लीड करून ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्यांची निवडणूक हातातून चालली म्हणून आता काहीतरी आरोप करायचा म्हणून ते आरोप करतात. काँग्रेसनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक तक्रार आता दाखल केली. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभाग 22 मध्ये पैसे वाटत होते आणि त्यांचे व्हिडिओ देखील त्यांनी आता समोर आणलेले आहेत. नागेश गायकवाड यांची मुलगा आहे प्रेम गायकवाड. मी कालपासून किमान एक 20-25 व्हिडिओ असे बघत आहेत. ह्यांनी वाटले, ह्यांनी टाकले. माहिती घेत असताना कोणाचा 6 महिन्याचा व्हिडिओ आहे, कोणाच्या 2 महिन्याचा व्हिडिओ आहे. आणि कुठले व्हिडिओ कधी आता निवडणुकीच्या तोंडावर हे असे प्लॅन करत आहात. अशी स्पेसिफिक ज्या वॉरंटचा उल्लेख केला तो व्हिडिओ मी अद्याप पाहिला नाही. पण मी मागच्या 2 दिवसापासून वेगवेगळे 20-25 व्हिडिओ असे सोशल मीडियावर व्हायरल आहेत आणि सगळ्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे त्याची शहनिशा इलेक्शन कमिशन करतील. पण अशा निवडणुकीत अशा गोष्टीत बिलकुल तथ्य नाही. भारतीय जनता पार्टी अशा चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक बिलकुल करत नाही.